नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 41 कलम 51, भारतीय राज्यघटनेतील कलम 51 आर्टिकल 51 हे कलम आज साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. या कलमाच्या तरतुदी आपण समजून घेणार आहोत. भारतीय संविधानातील भारतीय राज्यघटनेतील कलम 51 आर्टिकल 51 हे भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया मानले जाते. हे कलम राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांपैकी DPSPचे शेवटचे कलम असून ते भारताच्या जागतिक शांततेचा दृष्टिकोन स्पष्ट करते. काय म्हटलेलं आहे ते कलम? काय करतं की भारताच्या परराष्ट्र धोरणाचा पाया मानलं जातं. हे कलम राज्याच्या धोरणांच्या मार्गदर्शक तत्वांपैकी DPSP मधील शेवटचे कलम असून ते भारताच्या जागतिक शांततेचा दृष्टिकोन स्पष्ट करते. कलमाचे नाव आहे कलम 51 आर्टिकल 51 आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. काय म्हणतंय कलमाचं शीर्षक की आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन. काय म्हटलेलं आहे आर्टिकल 51 प्रमोशन ऑफ इंटरनॅशनल पीस अँड सिक्युरिटी. कलमाची व्याख्या समजून घेऊया. राज्य पुढील गोष्टींसाठी प्रयत्न करेल. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचे संवर्धन करणे. राष्ट्रांमधील न्यायसंगत आणि सन्मानपूर्वक संबंध राखणे. संघटित जनसमुदायांच्या एकमेकांशी असलेल्या व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची बंधने यांबद्दल आदर जोपासणे. आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे आर्बिट्रेशनद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देणे. काय तरतुदी आहेत? डेफिनेशन काय म्हणते, व्याख्या काय म्हणते की राज्य पुढील गोष्टीसाठी प्रयत्न करेल. पहिली गोष्ट आहे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचे संवर्धन करणे. दुसरा आहे राष्ट्रांमध्ये न्यायसंगत आणि सन्मानपूर्वक संबंध राखणे. तिसरा आहे संघटित जनसमुदायांच्या एकमेकांशी असलेल्या व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा व तहाची बंधने यांबद्दल आदर जोपासणे. आणि पुढचा आहे आंतरराष्ट्रीय विवाद लवादाद्वारे म्हणजेच आर्बिट्रेशनद्वारे सोडवण्यास प्रोत्साहन देणे. ते ह्या तरतुदी ह्या कलमामध्ये केलेल्या आहेत. ओके, सोप्या शब्दात समजून घेऊया. हे कलम भारताला एक शांतिदूत म्हणून जगासमोर मांडते. भारत इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवेल, आंतरराष्ट्रीय नियमांचा आदर करेल आणि जर दोन देशांमध्ये वाद झाला तर तो युद्धाऐवजी चर्चेने किंवा मध्यस्थीने लवादाने सोडवण्याचा प्रयत्न करेल, असा याचा अर्थ होतो. अशा तरतुदी या कलमामध्ये केलेल्या आहेत. काय म्हटलेलं आहे की हे कलम भारताला काय करतं तर शांतिदूत म्हणून जगासमोर मांडण्याचं काम करतं. भारत इतर देशांशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवेल, राष्ट्रीय नियमांचा आदर करेल आणि जर दोन देशांमध्ये वाद झालाच तर तो युद्धाऐवजी चर्चेने व मध्यस्थीने लवादाने सोडवण्याचा प्रयत्न करेल. अशा तरतुदी ह्या कलमामध्ये केलेल्या आहेत. ओके, ते असा ह्या डेफिनेशनचा अर्थ होतो, कलमाचा अर्थ होतो. आता बरं, हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जग दुसऱ्या महायुद्धाच्या जखमांमधून सावरत होते आणि शीतयुद्ध कोल्ड वॉर सुरू झाले होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू हे शांततावादी होते. भारताला कोणत्याही लष्करी गटात सामील व्हायचे नव्हते. भारताची प्राचीन संस्कृती वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, या तत्वावर आधारित असल्याने हे मूल्य संविधानात समाविष्ट झालेले आहेत. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. काय म्हणत आहे की भारत जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा जग दुसऱ्या महायुद्धाच्या जखमांमधून सावरत होते आणि शीतयुद्ध कोल्ड वॉर सुरू झाले होते. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू, जवाहरलाल पंडित नेहरू हे शांततावादी होते. भारताला कोणत्याही लष्करी गटात सामील व्हायचे नव्हते. भारताची प्राचीन संस्कृती कशी होती? ती वसुधैव कुटुंबकम, संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे, या तत्वावर आधारित असल्याने हे मूल्य संविधानात समाविष्ट केले गेले आहे. आता ह्या कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. जागतिक शांतता, युद्धाला विरोध करून शांतता प्रस्थापित करणे. अलिप्ततावाद, जगातील मोठ्या सत्तांच्या वादात न पडता स्वतंत्र परराष्ट्र धोरण राबवणे. कायद्याचा आदर करणे. संयुक्त राष्ट्रांचे म्हणजे UN यांचे नियम आणि आंतरराष्ट्रीय करारांचे पालन करणे. लोकशाही मूल्य जपणे. जागतिक व्यासपीठावर लोकशाही आणि न्यायाचे समर्थन करणे. काय उद्दिष्ट आहेत? जागतिक शांतता जपणे, अलिप्ततावाद, नंतर मग कायद्याचा आदर करणे, लोकशाहीचे मूल्य जपणे.
ते ह्या कलमाचे उद्दिष्ट आहेत. आता कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. हे कलम मार्गदर्शक तत्वात येत असल्यामुळे ते न्यायालयाद्वारे सक्तीने लागू करता येत नाही. तुम्ही थेट न्यायालयात या कलमाविरुद्ध जाऊ शकत नाहीत. जर उल्लंघन झाल्यास जर भारताने एखादा आंतरराष्ट्रीय करार मोडला तर त्याला भारतीय न्यायालयात आव्हान देता येत नाही, परंतु आंतरराष्ट्रीय न्यायालय किंवा जागतिक स्तरावर भारताची प्रतिमा मलिन होऊ शकते ह्या प्रकारचं उल्लंघन झाल्यास. उपाय काय आहेत? भारत सरकारने आंतरराष्ट्रीय करारांना कायदेशीर स्वरूप देण्यासाठी संसदेत स्वतंत्र कायदे केले पाहिजेत. ते या कलमाचे उपाय आहेत. ओके, ते न्यायालयीन प्रकरणे समजून घेऊया. मगनभाई ईश्वरभाई पटेल विरुद्ध भारत सरकार 1969 मधला हा खटला आहे. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी जर नागरिकांच्या अधिकारांवर गदा येत असेल तर संसदेने कायदा करणे आवश्यक आहे. काय म्हटलेलं आहे ह्या खटल्यामध्ये? जर आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी जर नागरिकांच्या अधिकारांवर गदा येत असेल तर संसदेने कायदा करणे आवश्यक आहे. पुढचा खटला आहे विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य 1997 मधला हा खटला आहे. हा खटला खूप गाजलेला आहे आणि खूप महत्त्वाचा खटला आहे. या गाजलेल्या खटल्यात न्यायालयाने म्हटले की जर भारतात एखाद्या विषयावर, उदाहरणार्थ कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होत असेल तर त्यावर कायदा नसेल तर आपण आंतरराष्ट्रीय करारांचा, उदाहरणार्थ CEDAW आधार घेऊन निकाल देऊ शकतो. काय म्हटलेलं आहे? जर एखाद्या ठिकाणी कामाच्या ठिकाणी महिलांचा छळ होत असेल आणि त्यावर कोणता कायदा अस्तित्वात नसेल आणि त्यावेळी जर निर्णय द्यायचा असेल तर आपण आंतरराष्ट्रीय करारांचा, या करारांच्यामध्ये जे CEDAW कायदा आहे त्याचा आधार घेऊन निकाल देऊ शकतो, असा निर्णय ह्या विशाखा विरुद्ध राजस्थान राज्य खटल्यामध्ये दिला. एक महत्त्वाची खटले आहेत ह्या कलमाच्या संबंधित असलेले. आता ह्या कलमाच्या संबंधित असलेले संवैधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. कलम 253 आंतरराष्ट्रीय करार अंमलात आणण्यासाठी संसदेला कायदे करण्याचा अधिकार देते. काय देते? 253 कलम काय करतं? आंतरराष्ट्रीय कलम अंमलात आणण्यासाठी संसदेला कायदे करण्याचा अधिकार देते. कलम 73 केंद्राची कार्यकारी शक्ती आंतरराष्ट्रीय करारापर्यंत विस्तारते. पंचशील तत्वे भारत आणि चीन दरम्यान झालेली 5 शांतता तत्वे या कलमाशी सुसंगत आहेत. तर ही काही सांविधानिक कलमे आणि कायदे ह्या कलमासंबंधित असलेले आहेत. कलमाची समीक्षा काय करता येईल आपल्याला? सकारात्मक बाजू काय आहे कलमाची समजून घेता येईल आपल्याला. या कलमामुळे भारताला जगात एक जबाबदार आणि शांतताप्रिय राष्ट्र म्हणून ओळख मिळाली आहे. नकारात्मक बाजू काय? अनेकदा राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय शांतता यांचा समतोल राखणे कठीण होते. हे कलम केवळ मार्गदर्शक असल्याने सरकारवर ते पाळण्याचे कायदेशीर बंधन नसते. निष्कर्ष काय काढता येईल ह्या कलमाचा? तर कलम 51 हे भारताच्या उदारमतवादी परराष्ट्र धोरणाचे प्रतीक आहे. हे कलम जगाला संदेश देते की भारत केवळ स्वतःच्या प्रगतीचा विचार करत नाही तर संपूर्ण जगाच्या शांततेसाठी कटिबद्ध आहे. हे कलम भारताला जागतिक नेतृत्वासाठी विश्वगुरू बनण्यासाठी नैतिक बळ देते. तर मित्रहो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 51 ह्या कलमाची चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. ह्या कलमाच्या तरतुदी आपण समजून घेतलेल्या आहेत. या कलमाच्या तरतुदी आणखी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हे कलम तुम्ही किंवा हे व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी तुम्हाला चांगल्या समजतील. आणि असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज पाठवा, जेणेकरून त्यांच्याही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर मित्र, आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.